नमस्कार. मी जयेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ता. सर्वप्रथम मी कृष्णाली फाउंडेशनचे विशेष आभार मानतो की ते वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. त्यांचे जे मुद्दे आहेत ते खरोखर प्रशंसनीय असे आहेत. एक आहे महिला सबलीकरण, दुसरं आहे आरोग्य, तिसरं आहे शिक्षण आणि चौथं आहे पर्यावरण. मी मुख्यत्वे करून आरोग्य क्षेत्रात काम करतो आणि आरोग्य क्षेत्रात काम करत असताना मला असं जाणवतं की आरोग्याला तुम्ही वेगळं ठेवू शकत नाही. आरोग्य हे इतर अनेक क्षेत्रांशी पण निगडित असं, जेणेकरून एखाद्याचं आरोग्य जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर तिथले शिक्षण चांगलं असायला हवं, त्याचबरोबर तिथलं पर्यावरणही चांगलं असायला पाहिजे. त्याचबरोबर त्या भागातील राहणाऱ्या स्त्रिया असतील, मुलं असतील, तरुण मुलं मुली असतील, यांना शिक्षणाच्या सुविधा पण चांगल्या असायला हव्या. प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाली फाउंडेशन ज्यावेळेस या समाजामध्ये समाजसेवा करत आहे, हे करत असताना त्यांनी विविध आरोग्य शिबिरं घेतली. आणि उल्लेखनीय असं आहे की पर्यावरण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि या कळीच्या मुद्द्यावर काम करत असताना मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेणं, त्याचबरोबर लोकसहभागातून ह्या पर्यावरणाची एक चळवळ निर्माण करणं की जेणेकरून भविष्यामध्ये ह्या पर्यावरणाशी निगडित असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्यांना आपण योग्यरीतीने तोंड देऊ शकू किंवा एक चांगल्या प्रकारची वाटचाल करू शकू. महिला सबलीकरण किंवा एकूणच सबलीकरण हा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा असतो. कुठलीही संस्था किंवा शासन एखादा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर आयुष्यभरासाठी ती काम करत नाही, तर ती जी चळवळ आहे किंवा तो जो मूल्य आहेत ती एकदा समाजामध्ये पेरल्यानंतर समाजच त्या पद्धतीने त्या कामासाठी पुढं स्वतःला झोकून देतो. यासाठी विशेष करून महिला सबलीकरणामध्ये काम करत असताना प्रशांतदादा शेळके असतील, प्रियंकाताई असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांना आपल्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि महिलांना सहभागी करून घेतलेला असल्यामुळं एक चांगल्या प्रकारची चळवळ पुढं जायला त्याच्यातून मदत होते. ओव्हरऑल किंवा सर्व जर विचार केला आपण तर मला एक एवढंच म्हणावंसं वाटतं की क्या कुछ नहीं होता इस तरक्की के ज़माने में, क्या कुछ नहीं होता इस तरक्की के ज़माने में, लेकिन ये क्या बात है की आदमी इंसान नहीं होता. आणि आदमी इंसान बनवणं, जो मनुष्य आहे मनुष्यामधनं असणारं माणूस पण बाहेर काढणं, त्याला प्रेरणा देणं आणि त्याच्यातून एक आनंदी एकमेकांना बरोबर घेऊन जाणारा समाज निर्माण करणं, यासाठी प्रशांत शेळके, प्रियंका पाटील शेळके हे जे काम करत आहेत, त्यांचे सर्व सहकारी जे काम करत आहेत, त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.